लोकमान्य क्लॉथ स्टोअर दिग्रस भव्य मान्सून धमाका, आकर्षक गिफ्ट, डायरेक्ट फॅक्टरी हँडलूम सेल, खास महिला सन्मान योजना सोमवार दिनांक 20 जुलै पासून सुरू। 1500 रुपयाच्या खरेदीवर वॉटर कॅन, 3000 रुपयाच्या खरेदीवर हॉट पॉट, 5000 रुपयाच्या खरेदीवर बाथरूम सेट, 7500च्या खरेदीवर कढई सेट, 10000च्या खरेदीवर मिक्सर ग्राइंडर, 15000च्या खरेदीवर कपडे ड्राइंग स्टँड, साडी स्पेशल डिस्काउंट 35%, शूटिंग शर्टिंगवर 30% डिस्काउंट। लोकमान्य क्लॉथ स्टोअर्स, मेन रोड, कच्ची चौक, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 9850575258 व 9922447702 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या, आम्ही दिग्रसकर संघटनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन। दिग्रस तालुक्यातील माळीहुरा ग्रामपंचायतच्या हद्दीतील कोळशी तांडा येथील एका 54 वर्षीय नराधमाने 13 वर्षीय बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला। त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली व कारवाई केली। 54 वर्षीय नराधमाविरुद्ध जलद गती न्यायालयात खटला चालवावा व आरोपीला फाशी झाली पाहिजे। तपास वेळेत पूर्ण करून निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने तपास पूर्ण करावा। पीडित बालिकेला वैद्यकीय, मानसिक, कायदेशीर व आर्थिक मदत मिळावी। राज्यभर महिला व बालिकांच्या सुरक्षेकरिता प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्या, या आशयाचे निवेदन आज दिनांक 21 जुलै रोजी आम्ही दिग्रसकर संघटनेने तहसीलदार मयूर राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। निवेदनावर नगर परिषदेचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार, पत्रकार अफजल खान, स्वप्नील दुधे, जुबेर खान, रामदास पद्मावार, पूनम पटेल, महंत मनोज महाराज राठोड, अनिल भरारे, दिनेश धाडवे, सुरेंद्र नवरे, धनंजय घोडके, जीवन करोडदेव, तुफान काशीकर, पंडित राठोड इत्यादींच्या सह्या आहेत। दिग्रस तालुक्यातील कोळशी तांडा येथील 54 वर्षीय नराधम यांनी 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केलेले आहे। त्यामुळे त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फाशी होऊन लवकरात लवकर सजा देण्यात यावी, याकरता आम्ही तहसीलदार येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। धन्यवाद। आम्ही दिग्रसकर संघटनेच्या वतीने आज तहसील कार्यालय दिग्रस येथे आम्ही दिग्रसकर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अफजलभाई पत्रकार, आदरणीय सुरेशभाऊ चिरडे आणि जुबेरभाई पत्रकार यांनी 3 दिवसापूर्वी माळीहुरा येथील कोळशी तांडा येथील एक प्रकार उकरून काढला। सांगायचं तात्पर्य, एका 54 वर्षाच्या नराधमाने एका 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्या मुलीला गर्भवती करण्यात आला। ही घटना फार निंदनीय आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही दिग्रसकर म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनातनी आम्ही शासनाला अशी एक मागणी केलेली आहे की हा प्रकार फास्ट ट्रॅक कोर्टातनी चालवून त्या आरोपीला महिन्याभरातनी फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही इसमाने अशी पुन्हा वारंवार ही घटना घडू नये, यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। धन्यवाद। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।